नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेलं, महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी प्रकाशित केलेलं भाषा सौष्ठव हे एक महत्त्वाचं आणि सुरेख पुस्तक आहे. या पुस्तकातला एक लेख मी ललिता आगाशे वाचते आहे. 19वा लेख, सकर्मक क्रियापदे, भूतकाळातले कर्तरी प्रयोग. क्रियापदांचे मुख्य प्रकार 2, सकर्मक आणि आकर्मक. आपण मराठीत क्रियापद वापरतो म्हणजे काय करतो? आपण ती क्रियापद कर्त्यानुसार चालवतो, कॉन्जुगेट करतो. उदाहरणार्थ, तो आला, ती गेली, ते पडलं, ही कर्तरी रूप. मराठीत क्रियापदांचा वापर हा नेहमी काळाच्या संदर्भातच होत असतो. मराठीत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3ही प्रमुख काळ अस्तित्वात आहेत आणि वापरातही आहेत. जगातल्या कित्येक भाषांमध्ये फक्त 2च काळ असतात, नवे आहेत, वर्तमान काळ आणि भूतकाळ. मराठीची ह्या संदर्भात अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातल्या एका वैशिष्ट्याचा विचार आपण इथे करणार आहोत. मराठीत सकर्मक क्रियापदांची भूतकाळातली कर्तरी रूपं नसतात, म्हणजे मराठीत तशी कर्तरी रूपं होतच नाहीत. कारण मराठीत सकर्मक क्रियापदांचे भूतकाळात फक्त कर्मणी प्रयोगच होतात. याची पुष्कळ उदाहरणं पुढे येतीलच. हिंदीत आणि गुजरातीत सुद्धा सकर्मक क्रियापदांची भूतकाळातली रूपं मराठीप्रमाणे होतात, म्हणजे फक्त कर्मणी प्रयोगाचीच रूपं असतात, कर्तरी रूपं नसतातच. कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बांगला अशा बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, जर्मन, फ्रेंच वगैरे युरोपीय भाषांमध्ये सुद्धा सकर्मक क्रियापदांची भूतकाळातली कर्तरी रूपं होतात आणि ती प्रत्यक्षात वापरलीही जातात. उदाहरणार्थ, ही ब्रिंग्ज अ मॅप आणि भूतकाळात ही ब्रॉट अ मॅप. बांगलामध्ये आम्ही रसगुल्ला खाच्ची आणि भूतकाळात आम्ही रसगुल्ला खेलाम. कन्नडमध्ये सीता पत्रिके ओदुत्ताळे आणि भूतकाळात सीता पत्रिके ओदिदळू. कन्नडच्या प्रभावाने कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, विजापूर वगैरे भागात मराठी भाषिक लोक मराठीतही भूतकाळाची कन्नडसारखी सकर्मक क्रियापदांची दामटून केलेली कर्तरी रूपं निसंकोचपणी, बेधडक नि सरसकटपणे वापरतात. पण ती प्रमाण मराठीत मान्य नसतात. ती रूपं अशी: वर्तमान काळातलं कर्तरी रूप, तो पूजा करतो, तर कन्नड वळणानी भूतकाळात त्याचं कर्तरी रूप करतात, तो पूजा केला. पण प्रमाण भाषेतलं रूप आहे, त्याने पूजा केली. दुसरं उदाहरण, वर्तमान काळातलं कर्तरी रूप, आई भाजी चिरते. कन्नड वळणाने त्याचं भूतकाळातलं कर्तरी रूप होतं, आई भाजी चिरली. मात्र प्रमाण भाषेत आईने भाजी चिरली. अकर्मक क्रियापद म्हणजे जिथे कर्म नसतंच, कर्म असू शकत नाही असं क्रियापद, अशी क्रिया. त्यामुळे मराठीत अशा क्रियापदांची भूतकाळातली रूपं ही कर्तरीच असतात. कारण एखादं कर्मवाचक शब्दच तिथे नसल्यामुळे कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, येणे क्रियापद घेतलं तर तो येतो, तो आला. होणे क्रियापदाचं तो खेळात राजा होतो, तो पुढे खरंच राजा झाला. जाणे क्रियापद घेतलं तर तो जातो, तो गेला. असणे क्रियापद, तो मजेत आहे, तो मजेत होता. संस्कृत भाषेत गतिवाचक धातू किंवा क्रियापदं सकर्मक असतात. त्यामुळे संस्कृतात गतिवाचक क्रियांचे कर्मणी प्रयोग होतात आणि अशा प्रयोगांची वारंवारिता संस्कृतमध्ये खूप आहे. उदाहरणार्थ, वर्तमान काळातलं कर्तरी रूप आहे अहं गृहं गच्छामि, त्याचं कर्मणी रूप आहे मया गृहं गम्यते. भूतकाळातलं कर्तरी रूप आहे अहं गृहं अगच्छम आणि त्याचं कर्मणी रूप आहे भूतकाळातलं मया गृहं अगम्यत. या पद्धतीने मराठीत एकेकाळी ओढून ताणून अकर्मक क्रियांचं
भूतकाळात कर्मणी प्रयोग केल्याची खूप उदाहरणं दिसतात. उदाहरणार्थ, मी घरी जाणं केलं, रामानी लंकेहून परत येणं केलं, मोरानी आकाशात उडणं केलं, इत्यादी. नियम हा अपवादानेच सिद्ध होतो असं म्हणतात. त्याप्रमाणे या संदर्भातही बोटावर मोजण्याइतके अपवाद आहेत. ते पाहूया. म्हणणे हे मराठीतलं एक सकर्मक क्रियापद आहे. तेव्हा नियमानुसार त्याची भूतकाळातली रूपं कर्मणीच व्हायला हवीत. ती तशी होतातच हे खालच्या उदाहरणांमध्ये दिसून येतं. तो पोवाडा म्हणतो हे वर्तमान काळातलं कर्तरी रूप असेल तर त्यांनी पोवाडा म्हटला, हे भूतकाळातलं कर्मणी रूप झालं. तशीच पुढचीही भूतकाळातली कर्मणी रूपं आहेत. तिने आरती म्हटली, त्याने भावगीत म्हटलं, मी सगळे पाढे म्हटले, इत्यादी. ह्यावरून स्पष्ट होतं की म्हणणे या क्रियापदाची भूतकाळातली कर्तरी रूपही होतातच, त्याशिवाय कर्मणी रूपही होतात. ही दोन्ही प्रकारची रूपं पुण्याच्या बोलीत म्हणजे प्रमाण मराठीत मान्य असून सरसकट वापरली जातात. उदाहरणार्थ, भूतकाळातलं कर्तरी रूप बघूया. मी ओरडून म्हणालो की, ती हसत मुखाने म्हणाली की, ती माणसं नक्की काय म्हणाली देव जाणे. सकर्मक क्रियापद असूनही भूतकाळात कर्मणी नि कर्तरी अशा दोन्ही प्रकारे चालणारी आणि सकर्मक असूनही भूतकाळात फक्त कर्तरीच चालणारी म्हणजे भूतकाळात कर्मणी रचनाच नसलेली आणखी किती क्रियापदं मराठीत आहेत? ती कोणती? अशा क्रियापदांची पद्धतशीर मोजदाद करायला पाहिजे. हिंदीत लाना ही सकर्मक क्रिया असूनही भूतकाळात तिची कर्मणी रूप होत नाही तर फक्त कर्तरी रूपच होतात. उदाहरणार्थ, राकेश सेव लाया, हे बरोबर आहे. राकेशने सेव लाए हे चूक आहे. मीना कटहल लाई, हे बरोबर आहे. मीना ने कटहल लाया हे चूक आहे. आप घर से क्या लाए हैं, ही रचना बरोबर आहे. आपने घर से क्या लाया ही रचना चूक आहे. बच्चे ढेर सारे बेर लाए ही रचना बरोबर आहे, पण बच्चों ने ढेर सारे बेर लाए ही रचना चूक आहे. माताजी क्या लाई हैं, हे बरोबर आहे. माताजी ने क्या लाया ही रचना चूक आहे. आशाजी क्या लाई, बरोबर आहे. आशाजी ने क्या लाया ही रचना चूक आहे. हिंदीत अशा प्रकारची आणखी कोणती क्रियापदं आहेत? मराठीतली ही क्रियापदं पहा. शिकणे याचं कर्तरी वर्तमान काळातलं रूप आहे. तो पुण्यात जर्मन शिकतो. त्याचं कर्तरी भूतकाळातलं रूप आहे. तो पुण्यात जर्मन शिकला. याचं कर्मणी रूप नाही होत. बोलणे म्हणजे रागावणे या अर्थाने क्रियापद आहे. त्याचं कर्तरी वर्तमानकालीन रूप समजा असलं, तो मला नेहमीच बोलतो, तर त्याचं कर्तरी भूतकाळातलं रूप होतं आहे, काल तो मला खूप बोलला, पण याचं कर्मणी रूप नाही होत. खेळणे या क्रियापदाचं कर्तरी वर्तमान काळातलं रूप आहे. तो दिवसभर खूप खेळतो, तर कर्तरी भूतकाळातलं रूप होतं, तो आज दिवसभर खूप खेळला. याचं कर्मणी रूप नाही होत. नेसणे या क्रियापदाचं मात्र कर्तरी वर्तमान काळातलं रूप, ती सकाळी पैठणी नेसते. कर्तरी भूतकाळातलं रूप, ती दुपारी ही पैठणी नेसली. कर्मणी भूतकाळातलं रूप सुद्धा होतं ते, तिने काल पैठणी नेसली नि त्याने जरीकाठी धोतर नेसलं. शिकणे, बोलणे, खेळणे या क्रियापदांच्या पेक्षा नेसणे हे क्रियापद इथे वेगळं चालतंय हे आपण बघितलं. ह्या संदर्भात अधिक शोधाशोध करण्याची गरज आहे. मराठीत असे मूलभूत काम करण्याची गरज आहे. खरं तर सर्वच भारतीय भाषांमध्ये अशा प्रकारचं मूलभूत काम करण्याची खूप गरज आहे. ह्या संदर्भात मराठीच्याच काही अडचणी पण आहेत. अर्थात त्यामुळे मराठी भाषिकांचं काही बिघडत नाही, पण अमराठी माणूस मात्र घोटाळ्यात पडतो. मुख्य अडचण म्हणजे
सर्वनामांची प्रथमा आणि तृतीया या विभक्त्यांमधली रूप एकच असणं. लक्षात येण्यासाठी ती खरं तर वेगळी असण्याची गरज असूनही ती रूपं वेगळी नाहीत. बहुतेक सगळी रूपं एकच आहेत. मराठीच्या या भोंगळपणामुळे अमराठी भाषिकांची मोठीच अडचण होते. उदाहरणार्थ, मी लाडू खातो, मी लाडू खाल्ला. तू पत्र वाचतोस, तू पत्र वाचलंस. ते आरती करतात, इथे मात्र त्यांनी आरती केली. त्यांनी असं वेगळं रूप झालं. त्या अभ्यास करतात, त्यांनी अभ्यास केला, इथेही वेगळं झालं. पण पुन्हा आम्ही खीर खातो, आम्ही खीर खाल्ली. तुम्ही पुस्तक वाचता, तुम्ही पुस्तक वाचलत. इथे दोन्हीकडे आम्ही आणि तुम्हीची रूपं पुन्हा बदलली नाहीत, ती तशीच राहिली. प्रथमेची रूपं तशीच राहिली, तृतीयेमध्ये बदलली नाही. हिंदीतली सकर्मक क्रियापदांची रचना ही मराठीसारखीच होती. हिंदीत व्यक्तिवाचक सर्वनामांची प्रथमेची आणि तृतीयेची रूपं मात्र वेगवेगळी आहेत. मैं, मैंने, हम, हमने, तू, तूने, तुम, तुमने, वह, आपने, वह, उसने, वे, उन्होंने. उदाहरणार्थ, मैं चाय पीता हूँ, मैंने चाय पी. वह पुस्तक पढ़ता है, उसने पुस्तक पढ़ी, इत्यादी. मराठीत मी या सर्वनामाचं तृतीयेचं रूप मुळात मी म्हणजे मीवर अनुस्वार असं होत असे, पण नव्या शुद्ध लेखनानुसार मराठीतले बहुसंख्य अनुस्वार रद्द केले गेले. अनुस्वारांच्या ह्या क्रूर कत्तलीत तृतीयेच्या मी मधला अनुस्वार गेला आणि परिणामतः प्रथमेतला मी आणि तृतीयेतला मी हे एकसारखेच होऊन गेले. मराठीच्या ग्रामीण शैलीत मी सर्वनामाचं तृतीयेचं रूप म्या असं होतं. हे रूप स्पष्टपणे वेगळं आहे. हे झाड कुणी तोडलं र? म्या तोडलं. पर तू कोण आहेस मला विचारणारा? गुजराती भाषेतही व्यक्तिवाचक सर्वनामांची प्रथमेची आणि तृतीयेची रूपं हिंदीसारखी स्पष्टपणे जाणवतील अशी वेगवेगळी नाहीत. हिंदीप्रमाणे હું મેં, હું હવે સમાચાર સાંભળું, મેં ગઈકાલે સમાચાર સાંભળ્યો, હું કેરી ખાઉં છું, મેં કેરી લીધું, इत्यादी. मित्रांनो, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषिकांनी आपापल्या भाषेतल्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचाही अतिशय बारकाईने अभ्यास करून जगापुढे मांडला. परिणामतः त्यांच्या भाषा समृद्ध झाल्या, सर्वांगाने वाढल्या, जगभर विस्तारल्या. आपण मराठी भाषिक सुमारे 10 कोटी आहोत. आता तरी आपण कामाला लागायला पाहिजे. कभी नहीं से देर भली. नमस्कार आणि धन्यवाद.